नितीन गडकरींच्या प्रभागामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचं समोर आलंय। भाजप पदाधिकारी नीरज चव्हाण निवडणुकांच्या रिंगणामध्ये कायम आहेत आणि प्रभाग 18 मधून धीरज चव्हाण निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत अशी ही माहिती आहे। सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक लढणार असं सुद्धा चव्हाण यांचं म्हणणं आहे। तर उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी धीरज चव्हाण दिवसभर नॉट रिचेबल होते। भाजपने बंडू राऊत आणि धीरज चव्हाण यांना एबी फॉर्म्स दिलेले होते, मात्र अखेरच्या क्षणी या पक्षाने बंडू राऊत यांनी उमेदवारी कायम ठेवून धीरज चव्हाण यांची उमेदवारी नाकारली। पुरातील अनेक हाय प्रोफाईल मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक 18। कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा मतदारसंघ आहे, म्हणजे त्यांचं मतदान या प्रभागामध्ये असतं आणि या प्रभागामध्ये भाजपने 2 एबी फॉर्म दिलेले होते। त्यापैकी बंडू राऊत यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, मात्र दुसरे धीरज चव्हाण यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली होती। मात्र ते बंडखोरी करत कायम आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये। आपल्यासोबत आहेत धीरज चव्हाण। काय सांगाल, हाय प्रोफाईल मतदारसंघ तर आहेच, मात्र तुम्ही उमेदवारी कायम ठेवलेली आहे, बंडखोरी कायम ठेवलेली आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे नाही घेतलेला आहे। सर्वप्रथम मी एक सांगतो की याला माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मत असं आहे की याला बंडखोरी म्हणत नाही। याला मी माझ्यासोबत असलेले संपूर्ण कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्यासोबत काम करत असताना मी पक्षामुळे मला ओळख मिळाली आणि त्या सर्व कार्यकर्त्यांची आणि सगळ्या मतदारांची इच्छा होती की यावेळेस तुझ्यासोबत जो मागच्या वेळेस अन्याय झाला होता तो अन्याय यावेळेस परत रिपीट व्हायला नको। कारण की काय, याच्यात पक्षाचं नाव खराब होतं आणि पक्षाचं नाव खराब नाही झालं पाहिजे। आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की भाऊ यावेळेस तू इलेक्शन लढलं पाहिजे आणि कार्यकर्त्यासाठी, कार्यकर्त्याच्या अस्तित्वासाठी, कार्यकर्त्याच्या भविष्यासाठी तुम्ही काहीतरी पाऊल उचललं पाहिजे। समजा आज पाऊल उचललं नाही तर आता मागे बघितलं तर असे अनेक कार्यकर्ते की ज्यांनी आयुष्यभर पक्षाला दिलं, काही ना काही कारणामुळे त्यांच्यावर अन्याय होत गेला। आता ही वेळ होती की बा माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता, म्हणते बा इलेक्शन लढायचं आहे आणि सगळ्याच्या संमतीने, सगळ्याच्या विचाराने, सगळ्यासोबत बोलून मी उमेदवारी अर्ज मागे न घेता ठामपणे उभं राहिलो। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।